पुणे शहराजवळील 9 गावांमध्ये डीपी प्लॅन शासनाने नियोजन केलेलं आणि या डीपी प्लॅन नुसार गावातील अनेक ठिकाणी जो आहे तो आरक्षण टाकण्यात आलेलं आणि या टाकलेल्या आरक्षणामुळे अनेकांची घरं त्याचबरोबर शेती त्या ठिकाणी शेतीला नुकसान होत असल्याचा आरोप काही या सगळ्या गावकऱ्यांनी केलेला आहे। खरं तर हे सगळे शहराजवळील लोहगाव, वाघोली त्याचबरोबर 7.5 नळी आणि केशवनगर गावातील सगळे ग्रामस्थ आहेत। ना नेमका हा प्लॅन काय आहे आणि कशा पद्धतीने पडला? हा प्लॅन 9 गावं जे डीपी मध्ये आता गेलेले आहेत त्या गावाचा हा प्लॅन त्यांनी केलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की आज जर ह्या डीपी मुळे भरपूर प्रमाणात लोकांच्या घरांचं नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। आता जर पाहिलं तर शासनाकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये जागा आहेत शासकीय। जर आपण पाहिलं देवस्थानची जागा आहे, तशी इरिगेशनची जागा आहे, इनामी जागा आहे, अनेक सरकारी पद प्रत्येक गावामध्ये जागा भरपूर शिल्लक आहे। असं असताना या शासनाचे जे काही आता डीपी केलेला आहे हा डीपी करत असताना शासनाच्या जागेवरती जर आरक्षण टाकलं असतं तर लोकांची घरं वाचली असती, शेती वाचली, शेतीचं जे काही लोकांचं जे आता कुटुंब जे मोठे झालेले आहेत प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये संख्या वाढलेली आहे, त्यामुळं त्या कुटुंबाकडे मोजकीच ठराविक जागा येते, त्यामुळं ती जागा कमी प्रमाणामध्ये असल्यामुळं आरक्षण पडल्यावरती ते भूमिहीन होणार आहेत ते शेतकरी। असं असताना शासनाने कोणतीही हे केलेलं नाहीये, नियोजन केलेलं नाहीये। कारण हे जर नुकसान झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तसंच लोकांची घरं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। तुमचं नाव सांगा, गाव सांगा अगदी। मी निशिकांत उर्फ दादा आयरे, राहणार केशवनगर। माझा शासनाला एक प्रश्न आहे की आज आम्ही केशवनगरमध्ये आमचा मुंडव्यामध्ये जन्म झाला, केशवनगर गावात जन्म झाला आणि मी जन्मापासून आज गेले 1900 माझ्या माहितीप्रमाणे 90च्या अगोदर ग्रामपंचायत स्थापन झाली, त्या काळापासून तिथे लोक राहतात आणि शासन जर आमची घरं तोडून नवीन येणाऱ्या लोकांसाठी फ्लॅटवाल्यांसाठी जर आमच्या घरावरून नांगर फिरून जर त्यांना तुम्ही रस्ते मोठे करून देणार असेल तर हा कुठला न्याय आहे? ठीक आहे मावशी, काय तुमचं कुठं घर राहिलं? लोहगावला काय जाते तुमचं? माझं घर जातं पूर्ण अख्खं, कारण माझ्या घरात पुरुष माणूस कुणी नाहीये। मला 30 वर्ष आले, माझ्या मालकाला वारलेले 2 मुली आहेत, एकीचं लग्न झालं एकीचं लग्न झालं नाही आणि लहान मुलगी माझी कलाकार आहे, हातावरचं पोट आहे, आज काम आहे उद्या काम नाही आहे, आम्ही जाणार कुठं? आणि जागा पण मला भावाने दिली, अर्धा गुंठा घेऊन मी घर बांधले तिथं, घरचं घेऊन हे पण सहकारी बँकेतनं लोन काढलेलं आहे। आज जर घर जर उठलं तर आम्ही जाणार कुठं? काय तुमचं काय झालं? मी स्वाती सोनवणे, काळभर वस्ती सोपाननगर ए मध्ये असती। माझं 2.5 गुंठ्याचं घर आहे, मला 4 वर्ष झाले मिस्टर नाहीये, माझी लहान लहान मुलं आहे। मी आता ते जर कधी गेलं तर मी कुठं जाऊ? रस्त्यावर आल्यासारखं झालंय मला। माझं एवढंच म्हणणं आहे की माझा हा डीपी प्लॅन जो आहे आमच्याकडे आलेला तो कॅन्सल झाला पाहिजे, हीच त्यांच्याकडे विनंती आहे। आपण पाहिलं की शासनाने जो डीपी प्लॅन तयार केलेला आहे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी सगळ्या गावकऱ्यांनी केलेली आहे। लोकशाही चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।